नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण चवदार असं वांगी रस्सा भाजी रेसिपी बनवणार आहोत. तशी आपण वांगी घेतलेली आहेत. ज्याप्रमाणे की चिकन मटन रस्सा भाजी बनवली जाते त्याचप्रमाणे आपण व्हेज अशी एकदम मस्त वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. वांगे घेऊन असे उभे कापून घेतले आपण व्यवस्थित बघून, आणि ते असे सगळे कापून एकत्र एका पातेल्यामध्ये आपण ठेवून धुवून घेऊया. तर चांगल्या प्रकारे असे पाणी टाकून पातेल्यामध्ये टाकून धुवून घेतले. धुवून घेतल्याच्या नंतर हे आपल्याला जे वांगे आहेत ते वांगे एका पातेल्यामध्ये टाकून ठेवायचे. त्यानंतर आपल्याला काही साहित्य हे करायचं आहे, कापून घ्यायचं आहे. ज्यामध्ये खोबरं, लसूण, कांदा आहे आणि कोथिंबीर आहे. हे सर्व जसं की कांदा टाकून, खोबरं टाकून, लसूण टाकून आपण एकत्रितरित्या आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळे असं भाजीला एकदम ग्रेव्ही करण्यासाठी भाजायचं आहे, त्यामुळे चव येणार आहे भाजीला. तर नंबर 1 असा मसाला आपल्याला बनवायचा आहे. एकदम चविष्ट आणि कडक असं एकदम चवदार अशी भाजी आपल्याला बनवण्यासाठी हे साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे. सर्व साहित्य भाजून घेऊन आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी हे सर्व काढून आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा टाकून घेऊया. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडेसे असे लसूण टाकलेत. लसूण, कांदा आणि खोबरं आपण एकत्रित त्याची पेस्ट बनवून घेऊया. थोडीसं चवीसाठी आपण त्यामध्ये कोथिंबीरही टाकूया. तर हे अशा प्रकारे मिक्सरमधून काढून आपण एकदम नंबर 1 असं पेस्ट बनवली आहे, ज्यामुळे भाजी एकदम नंबर 1 होणार आहे आपली. चला गॅस पेटवून आपण कढई ठेवूया. कढईमध्ये आपण एकदम असं तेल टाकूया. तेल टाकून गरम होऊ देऊया तेल. आणि तेल गरम होऊ दिलं की त्यामध्ये टाकूया थोडेसे जिरे. तसे एक अर्धा चमचा आपण जिरे घेतले आणि गरम तेलामध्ये टाकून दिले. ते एकदम जिरे एकदम कडकडू लागलेले. जिरे कडकडले त्यामध्ये वरून थोडीशी टाकूया मोहरी. आणि मोहरी टाकून झालं की मग असं थोडंसं जे आपण केलेलं आहे ते ग्रेव्हीचं सगळं साहित्य ते आपण त्यामध्ये मसाला टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे असं एकदम कडाकड भाजून घेऊया त्यामध्ये. आणि भाजल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं आपण तिखट एकदम बनवण्यासाठी कडक चवदार भाजी मसाला बनवण्यासाठी एकदम अशी तिखट टाकून देऊया. तिखट टाकून त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. हळद टाकून झालं की आपण धना पावडरही त्यामध्ये ॲड करूया, त्यामुळे भाजीला एकदम चव येणार आहे. एकदम भाजी मस्त बनवणार. थोडंसं लाल तिखटही त्यामध्ये टाकून देऊया. तर असं सगळं एकत्रित मसाला वगैरे करून घेऊया. तर चांगल्या प्रकारे आपल्याला भाजी बनवायची. थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया एकत्रित मसाला करण्यासाठी. तेल तर अगोदरच आपण टाकलेले. त्यानंतर जे भाजले वांगे जे आहेत त्या भाजलेल्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. सर्व कापलेले जे वांगे आहेत ते तसे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार आपण एकदम मीठ टाकून घेऊया. मीठ टाकलं. मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला हे असं सर्व मसाला कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला पाणी गरम असं त्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं, हलवून घ्यायचं. आणि शिजवण्यासाठी आपल्याला काय मस्त असं गरम पाणी त्यामध्ये टाकून द्यायचं, ज्यामुळे ग्रेव्ही पण तयार होईल. चांगला रस्सा एकदम खणखणीत आपल्याला तयार होऊन जाईल. आणि वांगे आपल्याला शिजवायचे. जसे की आपण चिकन मटन भाजी डवाऱ्यामध्ये वगैरे इकडे हॉटेल वगैरे तिकडे खातच असाल, बघत असाल. तर आता आपल्याला एकदम चवदार अशी, पण चिकन मटन खात नाही तुम्ही, तर आता आपल्याला असं वांग्याची एकदम चवदार भाजी बनवून घरच्या घरी खाता येईल. तर नंबर 1 अशी भाजी आपल्याला वांग्याची बनवायची अशी घरच्या घरी. आणि एकदम चवदार मस्त भाजी घरच्या घरी खाऊन घ्यायची. कशी एकदम तर्री आलेली त्याच्यामध्ये वांग्याची भाजीला. आणि तर्री आलेल्यासारखी एकदम भाजी अशी कडक बघा दिसते कशी. वांगे बी आता आपले कसे भाजत आलेले आहेत, शिजलेले सगळे भाजून मसाला वगैरे करून. तर एकदम अशी खायला घ्यायची चवदार अशी भाजी. भाकरी मोडून टाकलेले आहेत. त्यामध्ये कसं कांदा घेतले, टमाटो घेतलेले, ककडी घेतली, आपण थोडं गाजर पण घेतले चवीला खायला सोबत, व्हेज भाजीसोबत. तर असं सगळं सॅलड घेऊन आपण भाकरी मोडून एकदम नंबर 1 असं वांगे 2 टाकून त्यामध्ये एकदम चविष्ट अशी भाजी तयार झाली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि थँक्स फॉर वॉचिंग.